मधुमेहाच्या जनजागृतीसाठीच्या बीट डायबिटीज या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमाद्वारे आपण मधुमेह आणि विशेषतः प्री डायबिटीज बद्दल तज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन घेणार आहोत। एखाद्या सामान्य व्यक्तीला हे कसं कळेल की त्या व्यक्तीला मधुमेह आहे किंवा अशी कोणती सामान्य लक्षणं आहेत का जी लक्षात आल्यास त्या व्यक्तीने ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशा सर्व बाबींवर तुम्हाला आजच्या या कार्यक्रमात मार्गदर्शन मिळणार आहे। आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत डॉक्टर अजय व्ही कडुसकर, डॉक्टर संतोष मालपाणी आणि डॉक्टर संकेत पेंडसे। डॉक्टर, स्वागत आहे तुम्हा तिघांचं। या तिन्ही तज्ञांबद्दल थोडक्यात जाणून घेऊया। डॉक्टर अजय व्ही कडुसकर हे MD मेडिसिन, डायबिटॉलॉजी कन्सल्टंट, फिजिशियन आणि कार्डिओ डायबिटॉलॉजिस्ट, निरामय डायबिटीज अँड हार्ट केअर सेंटर, नागपूर येथे ते असतात। डॉक्टर संतोष मालपाणी यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात। हे MD मेडिसिन, डिप्लोमा एंडोक्राइन, युनायटेड डायबिटीज अँड एंडोक्राइन क्लिनिक, नांदेड या ठिकाणी ते असतात। डॉक्टर संकेत पेंडसे यांच्याविषयी जाणून घेऊया। डॉक्टर संकेत पेंडसे हे DNB जनरल मेडिसिन, डिप्लोमा इन डायबिटॉलॉजी, एम्स कोचिन, सल्लागार डायबिटॉलॉजिस्ट, डायबिटिक क्लिनिक आणि रिसर्च सेंटर, नागपूर या ठिकाणी ते असतात। चला तर विषयाला सुरुवात करूयात। डॉक्टर अजय, तुमच्यापासून सुरुवात करूयात। आजकाल असा सगळ्यांचा समज आहे की मधुमेह हा एका ठराविक एज नंतर सुरू होतो किंवा वृद्धापकाळात येतो, पण बरेच वेळा आपल्याला पाहायला मिळतं की तरुणाईमध्ये सुद्धा याची सुरुवात झालेली आहे आणि ती जनरेशन हे ॲक्सेप्ट पण नाही करत। तर याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? नमस्कार। हा एक तुम्ही फार महत्त्वाचा विषय घेतलाय, तरुणांमधील मधुमेह। आणि जसं मधुमेहाबद्दल अनेक गैरसमज प्रचलित आहेत, त्याच्यात हाही एक आहे की मधुमेह हा केवळ प्रौढांचा आजार आहे, 50 नंतरच होणारा आजार आहे। इथे आपल्याला बघायला पाहिजे की आपण इथे टाईप 2 डायबिटीज बद्दल बोलतोय। टाईप 2 डायबिटीज म्हणजे जो सामान्य स्वरूपात आपल्या समाजात आढळतो तो टाईप 2 डायबिटीज असतो। त्याचं वय कमी होत आहे, त्याच्यामुळे तरुणांनी देखील याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की आपण केवळ आपलं वय कमी आहे म्हणून मधुमेह आपल्याला होऊ शकत नाही, हा आपला चुकीची समजूत आहे। दुसरी गोष्ट, आपल्याला काही सिम्पटम्स नाही आहेत, त्याची लक्षणं नाही आहेत म्हणून आपल्याला मधुमेह नाही आहे, हा पण एक चुकीचा समज आहे। आणि जितकी प्रौढांना मधुमेह होण्याची शक्यता आहे तितकीच तरुणांना देखील आहे, हे ध्यानात ठेवूनच आपण पुढची वाटचाल करायला हवी। डॉक्टर संतोष मालपाणी, मधुमेहासाठी असे कोणते रिस्क फॅक्टर आहेत की जेणेकरून त्याबद्दल तुम्ही सविस्तरमध्ये सांगू शकाल? आणि यानंतर याची काही सिम्पटम्स आहेत का ज्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे? कारण का मोस्टली आपण बघतोय की यंग जनरेशनमध्ये सुद्धा मधुमेहाचं प्रमाण वाढताना दिसतंय। तरुणांचा मधुमेह हा प्रकार नंबर 1 चा, प्रकार नंबर 2 चा, प्रकार नंबर 1.5 चा बऱ्यापैकी वाढतोय। डॉक्टर अजय जसं बोलले तुम्हाला, आणि संकेत पण मान्य करतील की प्रकार 1.5 ज्याला आपण म्हणतो, लॅटेंट ऑटोइम्यून डायबिटीज ऑफ अडल्ट्स, हा प्रकार नंबर 1 आणि 2 च्या मधला मधुमेह असतो। आणि यामध्ये आम्हाला प्रकार नंबर 2 आणि 1 दोघांचे पण सारखेच गुणधर्म मिळतात। जनरली कमी वयातला जो डायबिटीस असतो, ज्याला आपण यंग डायबिटिक म्हणतो, तो फारसा लपून राहत नाही। लघवीचं प्रमाण वाढणं, वजन कमी होणं, तहान लागणं, अशा प्रकारची लक्षणं आपल्याला प्रकार नंबर 1 मध्ये आढळतात। प्रकार नंबर 2 चे जे रुग्ण असतात त्याच्यामध्ये लक्षणं फारशी आढळत नाही। जसं आता काही लोकांना वजन वाढते, काही लोकांना फक्त भूकच जास्त लागते, काही लोकांच्या गुप्तांगात खाज येते, काही लोकांना गळून गेल्यासारखं वाटते, अशा प्रकारची छोटी मोठी लक्षणं सुद्धा आपल्याला आढळू शकतात। तर हे 2 प्रकार जे आहेत, प्रकार नंबर 1 आणि प्रकार नंबर 2, हे फार जास्त काळापर्यंत लपून राहत नाहीत, ते ताबडतोब माहीत पडतात। पण खरा प्रॉब्लेम असतो तो इतर प्रकारच्या डायबिटीसमध्ये। काही लोकांच्या पॅनक्रियाजवरती पण परिणाम होतो, त्याला आपण FCPD म्हणतो, म्हणजे त्यांची पॅनक्रियाज लहान झालेली असते आणि मग अशा लोकांना पातळ संडास लागणे, तेलासारखी संडास लागणे, लघवीचं प्रमाण वाढणे, वजन कमी होणे, अशा प्रकारची लक्षणं सुद्धा आढळू शकतात। एक विशेष गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा यंग डायबेटिक आमच्याकडे येतात, कमी वयातले डायबेटिक आमच्याकडे येतात, त्यावेळेस त्यांची प्रायोरिटी वेगळी असते। त्यांची प्रायोरिटी ही कमाई करण्याची, आपल्या खांद्यावरती आपल्या संसाराचा भार पेलण्याची, अशा गोष्टींची असते। तर जनरली हे लोक आपल्या मधुमेहाकडे किंवा तब्येतीकडे फारसं लक्ष देत नाहीत, त्यांना इतर प्रायोरिटी जास्त असतात। आणि अशा वेळेस जेव्हा आपण ह्या लोकांना योग्य ते शिक्षण देत नाही, त्यावेळेस मधुमेह अनियंत्रित होऊन त्याचे वाईट परिणाम लवकर येऊ शकतात। लक्षात ठेवा की हे लोक जास्त काळापर्यंत जगतील। म्हणजे एखाद्या माणसाला समजा 70त मधुमेह झाला, त्याचं आयुर्मान थोडंसं कमी असते, पण ज्यांना 30ला 35ला मधुमेह झाला त्यांचं आयुर्मान जास्त असते। जितका डायबिटीस जास्त काळापर्यंत राहील तितके दुष्परिणाम वाढतात, जितका डायबिटीस अनियंत्रित राहील तितके दुष्परिणाम वाढतात। आणि म्हणून अशा लोकांना आपल्याला एज्युकेशन देणं, समजून सांगणं फार महत्त्वाची गोष्ट आहे।
डॉक्टर संकेत पेंडसे, मधुमेहाचे व्यवस्थापन करताना सामाजिक भूमिका आणि जीवनशैलीच्या निवडींमध्ये बॅलन्स ठेवण्यासाठी तुम्ही तरुणांना कोणते उपाय सुचवाल? जेव्हा ते पेशंट्स आम्हाला कन्सल्ट करायला येतात, त्यावेळेस त्यांना हे समजून घेणं आवश्यक आहे, की जर का डायबिटीसला आत्ता कंट्रोलमध्ये ठेवलं, तर वर्षानुवर्ष त्यांना कॉम्प्लिकेशन व्हायची जी शक्यता आहे, ती तितकीच कमी राहील. आणि जितकं लक्ष त्यांना जे इतर प्रायोरिटीज आहेत, जसं पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ, तसंच डायबिटीसवर तितक्याच बारकाईने किंवा इतर पेशंट्स पेक्षा अजून अग्रेसिव्हली त्याला ट्रीट करणं आवश्यक आहे, कारण की त्यांना जास्त काळ त्या डायबिटीस सोबत राहायचं. आणि त्यासाठी त्यांना सगळ्यात महत्वाचे जे जीवनशैलीतले बदलाव असतात ते करणं आवश्यक आहे. तर सर्वात मिनिमम चेंजेस जे त्यांनी करायला हवे त्यामध्ये की रोज अर्धा तास व्यायाम करणे, मिनिमम अर्धा तास ब्रिस्क वॉकिंग करणे, एक संतुलित आहार, एक बॅलन्स डाएट जो एक रजिस्टर्ड डायटिशियन कडून त्यांनी घेणं आवश्यक आहे. तर जो आपल्याला माहिती आहे पुरातन काळापासून की एक संतुलित आहार घ्यायला पाहिजे, त्यामध्ये सगळ्या घटकांचा समावेश राहायला पाहिजे. थोडे कार्बोहायड्रेट्स पण आवश्यक आहे, प्रोटीन आवश्यक आहे, थोडे फॅट्स सुद्धा हेल्दी असतात तर ते पण थोडं घेणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारचे एक संतुलित आहार आणि स्ट्रेस हा एक महत्वाचं कारण असतं ज्याच्यामुळे डायबिटीस वेगाने वाढू शकते. तर स्ट्रेस कंट्रोल करायला सुद्धा योग्य ते ऍक्शन घेणं आवश्यक आहे. डॉक्टर अजय, तरुण लोकसंख्येशी संबंधित काही ट्रेंड किंवा काही सॅम्पल्स आहेत का ज्याबद्दल तुम्ही आमच्याशी बोलू शकता आणि याविषयी मार्गदर्शन करू शकाल? नक्कीच याबाबत काही आपल्याला ट्रेंड्स आढळून येतात. आपल्याला हे समजायला पाहिजे, मधुमेह हा जो आजार म्हणण्यापेक्षा मी विकार त्याला म्हणेल, डिसऑर्डर रादर दॅन अ डिझीज. तर याची सुरुवात जी मेजॉरिटी पेशंट्स मध्ये होते, जो टाईप 2 डायबिटीज आपल्याला मेजॉरिटीमध्ये दिसतो, त्याची सुरुवात लठ्ठपणामुळे, स्थूलतेमुळे, वजन जास्ती असल्यामुळे होते. तर याचे ट्रेंड्स आपल्याला नक्कीच काही दिसतात, की समजा एखाद्या व्यक्तीचं वजन जास्ती असेल, पोट सुटलेलं असेल, आणि हे जसं आता डॉक्टर संकेत म्हणाले की हे ऍडोलसंट्स पासून, म्हणजे अगदी 11वी-12वीतला ट्युशन्सला जाणाऱ्या मुलांमध्ये देखील हा आपल्याला ट्रेंड दिसून पडतो, की त्यांचं वजन जास्ती असतं, स्थूलता असते, पोट सुटलेलं असतं. आणि जसं जसं वय वाढत जातं, जसं 20शीत 30शीत, हे देखील आपल्याला हे प्रकार जास्ती आढळतात. म्हणजे हे पुढे जाऊन याचं रूपांतर डायबिटीज मध्ये व्हायची शक्यता जास्ती असते अशा ट्रेंड्स मध्ये. दुसरं, एक कधी कधी फॅमिली हिस्ट्री असते, आपल्या आईला, वडिलांना किंवा काकाकडे किंवा मामाकडे कोणाला डायबिटीज असेल, आजी आजोबांना डायबिटीज असेल, तर अशा व्यक्तीला डायबिटीज व्हायची शक्यता बाकी लोकांपेक्षा नक्कीच जास्ती असते. आजकाल हे वर्क फ्रॉम होम कल्चर कोविड नंतर सुरू झालंय, त्याच्यामुळे आधीच जी फिजिकल मोबिलिटी कमी होती त्याचं प्रमाण अजून वाढलेलं आहे. घरी बसल्या सगळी कामं होत आहेत. एक बटन क्लिक केल्यावर घरी आपल्याला जे हवं ते मिळत आहे, अगदी किराण्यापासून तर मोबाईल फोन पर्यंत सगळं तुम्ही एक क्लिक वरती घरच्या घरी तुम्हाला घरी बसल्या मिळू शकताय. या सगळ्यांचा परिणाम काय झालाय, या सगळ्यांमुळे आपली जी व्यायामाची सवय आहे, फिजिकल मोबिलिटी जी असायची, जे आपण कुठलंही थोडं चालणं फिरणं व्हायचं, हे सगळं लोकांचं कमी झालंय. या सगळ्या कारणांमुळे आपल्या शरीरात जो इन्सुलिन तयार होतं, ते इन्सुलिनची जी कार्यक्षमता असते ती कमी होते, इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो, आणि याचं पुढे जाऊन रूपांतर डायबिटीज मध्ये होतं. तर हे असे काही अजून काही ट्रेंड्स असतात, जसं जेवणाच्या वेळांमध्ये अनियमितता पाळल्या जाते, जंक फूडचं प्रमाण हे कॉलेज गोईंग वयापासूनच वाढलेलं दिसतं. दुसरं, लेट नाईट शिफ्ट असतात आजकाल कॉल सेंटर्स, किंवा जसं IT सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांचे समजा क्लायंट्स हे युरोप अमेरिकेतले असले, तर त्यांच्या वेळानुसार त्यांचे कॉल्स असतात. या सगळ्या गोष्टींचं काय होतं, या सगळ्या गोष्टींमुळे जेवणाच्या वेळा अनियमित होणे, झोपेची वेळ नियमित नसणे, व्यायामाचा अभाव, त्यामुळे वजन वाढणे, पोट सुटणे, आणि त्याचं पुढे जाऊन मधुमेहामध्ये रूपांतर होतं. आणि जसे दोन फॅक्टर्स असतात, जेनेटिक फॅक्टर्स म्हणजे जे आपल्याला आपल्या आई वडिलांकडनं मिळालेले गुण असतात ते, आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणजे जसं आपली जीवनशैली, आपलं खाण्याचं हे प्रमाण, काय खातो, किती खातो, केव्हा खातो, हे सगळ्या गोष्टी, व्यायाम होतो नाही होत, हे याला एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणतात. तर हे असे काही ट्रेंड्स असतात की हे आपल्या लक्षात आले आणि वेळेत हे ट्रेंड्स आपण ओळखले, तर अशा व्यक्तीला आपण मधुमेह होण्यापासूनच टाळू शकतो. एक स्टेज असते प्री डायबिटीज म्हणतात त्याला, म्हणजे डायबिटीज नाहीये पण अशा व्यक्तीला डायबिटीज होऊ शकतो.
तर अशा व्यक्तींमध्ये समजा आपण हे ट्रेंड्स आपल्या निदर्शनास आले आणि वेळेस आपण पावलं उचलले तर अशा व्यक्तीला आपण मधुमेह होण्यापासूनच आपण टाळू शकतो. आणि नुकताच एक ICMR चा सर्वे जाहीर झाला होता मागच्या वर्षी. त्यात असं आढळलं की आपल्या देशात जितके मधुमेही रुग्ण आहेत त्याहून कित्येक पटीने प्री डायबिटिक व्यक्ती आहेत. प्री डायबिटिक म्हणजे ज्यांना आता सध्या डायबिटीस नाहीये पण डायबिटीस व्हायचे ट्रेंड्स जसं तुम्ही म्हणाले त्या व्यक्तींमध्ये दिसून पडतायत. तर हीच वेळ आहे की आपण ते ओळखून योग्य पावलं उचलून आपण अशा व्यक्तींना मधुमेही होण्यापासून टाळू शकतो. डॉक्टर संतोष मालपाणी, आपण आता बघतो सगळ्यांचंच शेड्यूल इतकं बिझी झालेलं आहे की सतत प्रवास करणं, ते कामाचे अनियमित तास असतात ऑफिसमध्ये, ऑफिसच्या बाहेर, तर इन जनरल याचा मधुमेहावर काय परिणाम होऊ शकतो? डायबिटीसला सगळे लोक नकारात्मकपणे घेतात आणि त्या नकारात्मकतेमुळे आणखी गुंतागुंत वाढत जाते. डायबिटीस झाला हे सत्य स्वीकार करावं प्रत्येकाने. आणि एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगेल, माझी बिमारी माझी जिम्मेदारी, हे सूत्र समजा सगळ्यांनी पाळलं तर मग आपण त्याचं ट्रीटमेंट चांगलं करू शकतो. जेव्हा जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो डायबिटीसचं तेव्हा पेशंट हा मध्यभागी असतो आणि त्याला धरून आपण ट्रीटमेंटचं बरोबर नियोजन केलं तर ते ट्रीटमेंट जास्त काळपर्यंत टिकून राहते आणि पेशंट ते बरोबर घेत असतात. जनरली मी असं बघतो की डायबिटीसला लोक फार मोठा आजार समजतात आणि मग त्याच्यामुळे त्यांची गुंतागुंत वाढत जाते. तर आपल्या जीवनशैलीमध्ये मधुमेहाला कसं ऍडजस्ट करता येईल हे आपण बघितलं तर प्रॉब्लेम कमी होतो. फार सोप्या गोष्टी आहेत. 5 पंचसूत्री असते डायबिटीस कंट्रोल करायची. म्हणजे पहिलं, माहिती आपल्या आजाराची, प्रकार कोणता आहे, आपल्या शरीरात डिफेक्ट कोणता आहे, इन्सुलिन रेजिस्टन्स आहे की इन्सुलिनचं जनरेशन कमी आहे, बरोबरच आपल्या परिवारात कोणाला मधुमेहाची गुंतागुंत कोणत्या प्रकारची ते आपल्याला माहित पाहिजे. दुसरी गोष्ट, संकेत जसं म्हटल्याप्रमाणे आहार नियोजन, आणि आहारात पण 5च गोष्टी महत्वाच्या. नियमन सगळ्यात महत्वाचं, लिमिट पाळणं सगळ्यात महत्वाचं, बॅलन्सिंग बरोबर आपल्याला करावं लागते आहाराचं. नाही, कुठं कोणाला नाही म्हणायचं नाही, पण किती खायचं आपण आपलं ठरवलं पाहिजे जेणेकरून तुमचा आहार बरोबर राहतो. आणि जसं अजय म्हटलेत की व्यायामाचा प्रॉब्लेम सध्या बऱ्यापैकी होतो. ऑटोमॅटायझेशन फार झालंय. म्हणजे उदाहरण द्यायचं तर आपल्या लहानपणी वरवंटा, पाटा, खलबत्ता अशा गोष्टी होत्या आपल्या किचनमध्ये. आता सडनली मिक्सर आलाय, शेतामधलं अवतं बाहेर पडले, ट्रॅक्टर घुसलाय. तर हे अगदी गावखेड्यापासून सगळ्या गोष्टी बदलल्यात. आणि मानसिक ताण हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि दुर्दैवाने मानसिक ताण मोजायला कुठं मशीन नसते आणि प्रत्येकाचा ताण वेगळा असतो, सहन करण्याची कॅपॅसिटी वेगळी असते. तर मानसिक ताण कमी करावा, फक्त कामापुरता ताण घ्यावा. ज्याचा आपल्या आयुष्याशी काय संबंध नाही अशा गोष्टींचा आपण विचार नाही केला तर जवळपास 50% ताण कमी होतो. आणि औषध गोळ्या पण आपल्याला घ्याव्या लागतात. ह्या सगळ्यांचा तानाबाना आपण चांगल्या प्रकारे एका ठिकाणी आणला तर मग ट्रीटमेंट करणं आपल्याला फार सोपं होते. डायबिटीस हा आजार म्हणजे आमचे सर मला सांगायचे, आमचे सर म्हणजे शरद पेंडसे हे आमचे गुरु होते. तर ते म्हणायचे की डायबिटीस हा आजार कुत्र्याचं वाकडं शेपूट आहे, ते काय सरळ होत नसते. त्याला आहाराचा, व्यायामाचा, मानसिक ताण कमी करायचा, योग्य त्या औषध गोळ्यांचा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट रुग्ण शिक्षणाचा पाईप आपल्याला टाकावा लागतो आणि हा आजार आपण अशा प्रकारे आटोक्यात ठेवू शकतो. तर मधुमेहाला वैरी न समजता त्याला आपण मित्र मानलं तर मग चांगलं ट्रीटमेंट आनंदी मनाचं आपण करू शकतो, आनंदी मनाने आपण करू शकतो आणि जीवनातला गोडवा आपण कायम ठेवू शकतो असं मला वाटतं. डॉक्टर संकेत, मधुमेहाचे निदान झाल्यामुळे किंवा मधुमेहामुळे होणाऱ्या काही विशिष्ट मानसिक आरोग्याच्या समस्या आहेत का, आणि जर त्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी कोणते मार्ग तुम्ही सुचवाल? मानसिक आजार किंवा मानसिक रुग्ण हे पण एक खूपच निग्लेक्टेड ऍस्पेक्ट असतो डायबिटीस पेशंट्स मध्ये. आणि बरेचदा पेशंट्स भरपूर तणावामध्ये असतात. डायबिटीसमुळेच तो तणाव तयार झालेला असतो, त्याला आम्ही डायबिटीस डिस्ट्रेस असं म्हणतो. आमच्या सगळ्या पेशंट्सला सांगतो की तुम्हाला काही डाऊट्स असेल तर तुम्ही गुगल, सोशल मीडियावर किंवा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत चर्चा नका करू, पण आम्हाला नेक्स्ट टाइम व्हिजिट मध्ये जरूर विचारा. काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करून पण विचारू शकता. पण अशा पद्धतीने त्यांना आपण कनेक्टेड राहणं आवश्यक आहे ताकी ते त्यांची जी मिसइन्फॉर्मेशनला आपण योग्य माहितीमध्ये कन्वर्ट करू शकतो. आणि या मिसइन्फॉर्मेशनमुळेच मेजॉरिटी पेशंट्स मध्ये डायबिटीस डिस्ट्रेसचं प्रमाण वाढत आहे. आणि त्याचप्रमाणे जवळजवळ 10 ते 15% पेशंट्स मध्ये डिप्रेशन सुद्धा होऊ शकतं. तर हे जर का मानसिक आजार तयार झाले डायबिटीसमुळे, त्यामुळे डायबिटीसवर पण परिणाम वाईट होतो. डायबिटीसची लेवल वाढायला लागते, त्यांना औषधांची गरज जास्त पडते, ते नीट व्यायाम नाही करू शकत आणि त्याच वेळेस त्यांना जे डिप्रेशनचे मेडिसिन घ्यावे लागतात, त्यामुळे त्यांना बरेचदा झोप येणे, स्थूलता असणे,
काही काम न करण्याची इच्छा होणे, त्यामुळे ते एक्सरसाइज नाही करत, डाएट फॉलो नाही करू शकत आणि यामुळे त्यांचं डायबिटीसही कंट्रोलमध्ये राहत नाही आणि डिप्रेशन सुद्धा वाढत जाते. तर ही जी एकमेकांवर त्यांची निर्भरता आहे ती एक करणं खूप आवश्यक आहे. म्हणजे आपण डिप्रेशनलाही कंट्रोल करू शकतो आणि डायबिटीसलाही. डॉक्टर अजय, तरुणांना होणारा मधुमेह हा काळजी आणि व्यवस्थापनाच्या आर्थिक भाराच्या या समस्येकडे कसं लक्ष देणं गरजेचं आहे? एखादी व्यक्ती समजा मधुमेहाची ट्रीटमेंट घेते, ती का घेते? केवळ शुगर नॉर्मल ठेवण्यासाठी घेत नाहीये. पुढे जाऊन होणारे कॉम्प्लिकेशन जे असतात, किडनीवर, हार्टवर, डोळ्यावर, मेंदूवर, पायाच्या नसांवर, वेगळ्या वेगळ्या अवयवांवरती जे दुष्परिणाम होत असतात डायबिटीसचे, ते टाळण्यासाठी ती व्यक्ती डायबिटीसचा उपचार घेत असते. आणि योग्य वेळी आपण हे समजा उपचार घेतले तर उद्या होणाऱ्या मोठ्या आजारापासून तर आपण स्वतःला वाचवतच असतो, पण उद्या होणाऱ्या मोठ्या आर्थिक संकटापासून देखील आपण स्वतःला वाचवत असतो. डॉक्टर संतोष, मधुमेहींना जे लेबलिंग केलं जातं ते आपण कसं रोखू शकतो आणि समाजाने याकडे कसं पाहायला हवं? सुरुवातीला आपण मधुमेहीला शिक्षित केलं पाहिजे. त्यांनी डायबिटीस सोबत कसं वागावं हे त्याला शिकवलं पाहिजे. मी पूर्वी पण बोललो की नकारात्मकता हा फार मोठा आपल्या समाजामध्ये एक त्रासदायक प्रॉब्लेम आहे की नकारात्मकतामुळे मधुमेह चांगल्या प्रकारे नियंत्रित होत नाही. तर पेशंटनी डायबिटीस सोबत कसं वागावं, जसं काही लोक आता मी बघतो की ते साखर पूर्णपणे बंद करतात आणि मग कोणतरी चहा आणल्यावरती ते म्हणतात की आता मला शुगर झालंय, मी बिना साखरेचा चहा पिणार. मग तो चहा परत जातो, कोणतरी मग चर्चा आपल्या डायबिटीस वरती करत जाते. तर आहारा बाबतीत समजा आपण चांगलं शिक्षण लोकांना दिलं तर मला असं वाटतं की फार मोठा प्रॉब्लेम जो सामाजिक आहे डायबिटीसच्या बाबतीत तो कमी होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी पेशंटला समजून सांगणं हे महत्वाचं आहे. आणि हे सगळं टाळायचं असेल तर आता आपण जो आज कार्यक्रम करतोय अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम झाले पाहिजेत. आपण कॅम्प्स घेतले पाहिजेत पेशंटचे, पेशंटला समजून सांगितलं पाहिजे, नातेवाईकांना समजून सांगितलं पाहिजे. पेशंटच्या ऑफिसमध्ये पण आपण काही ऍक्टिव्हिटीज घेऊ शकतो. तर ह्या सगळ्यांमुळे दोन गोष्टी होतील. जसं आता डॉक्टर अजय आणि संकेत बोललेत की प्री डायबिटीस नावाचा फार मोठा प्रकार भारतामध्ये आहे. अशा लोकांना पण आपल्याला हुडकून काढता येईल आणि लोकांना एक शिक्षण देता येईल. तर जेव्हा समाज शिक्षित होईल मधुमेहाच्या बाबतीत, जेव्हा पेशंट शिक्षित होईल आपल्या आजाराच्या बाबतीत, तेव्हा मनातले गैरसमज दूर होतात आणि एक प्रकारची जी हीनपणाची भावना पेशंटच्या मनामध्ये असते ती कमी होते. मी तर म्हणेल की लोकांनी मधुमेहाला संधी समजलं पाहिजे. देवाने आपल्याला सांगितलंय काहीतरी तुझ्या शरीरात बिघाड झालाय, त्याला तू नीट कर, म्हणजे तू भविष्यातले बाकीचे त्रास पण कमी करू शकतो. तर ही गोष्ट पण आपण पेशंटच्या मनावरती बिंबवली तर मोठा जो भविष्यातला अनर्थ आहे तो कमी होतो. डॉक्टर संतोष, तुमचाच धागा पकडून डॉक्टर संकेत यांना प्रश्न विचारायचा आहे की आता सगळ्यात महत्त्वाचं ऑनलाईन ॲक्सेस असल्यामुळे अनेक गैरसमज कळतात. मग त्यापासून तरुणांनी स्वतःला कसं सांभाळावं, कसं सिक्युअर ठेवावं? 20 ते 30 वर्ष अगोदर युरोपियन कंट्रीज मध्ये बस एक सिंपल पोस्टर तयार केलं होतं. टाईप 1 डायबिटीस जे लहान मुलांमध्ये तयार होतं, हे निर्माण होतं, जे खूप सिव्हिअर प्रकारचं डायबिटीस असतं, त्याचे पोस्टर सगळ्या स्कूल्स मध्ये लावले गेले आणि त्यामुळे बऱ्याच पेरेंट्सला त्याची माहिती मिळाली. त्यांना कळलं की टाईप 1 डायबिटीस त्यांनी कधीच ऐकलं नव्हतं, त्याची माहिती मिळाली, त्यांना कळली लक्षणं काय आणि बरीच नवीन पेशंट्स डायग्नोज झाले. तर अशाच प्रकारचे आजकाल सोशल मीडियावर आपण प्रॉपर ऑर्गनायझेशनच्या थ्रू, डॉक्टरशिप अशा आजच्या जो प्रोग्राम आहे तशाच्या थ्रू जी योग्य माहिती आहे डायबिटीस बद्दल. तर आजकाल डायबिटीसची माहिती बऱ्याच पेशंट्सला आहे, पण जसं आज प्री डायबिटीस हा एक शब्द बऱ्याच लोकांसाठी पहिल्यांदा त्यांनी ऐकला असेल. आणि अशी पण एक कंडिशन असते की जे डायबिटीस होण्याच्या आधीची अवस्था ती आज बऱ्याच पेशंट्सला किंवा रुग्णांना लोकांना कळली असेल. तर डॉक्टर अजय, आता आपण बघतो टेक्नॉलॉजी इतकी प्रगत झालेली आहे, तर मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी ही टेक्नॉलॉजी कधी कधी घातकी पण ठरते आणि फायदेशीर पण ठरू शकते. तर याविषयी थोडी सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. आपण जे सोशल मीडियाला फॉलो करतोय त्याच्या ज्यावर जी माहिती मिळते त्याची शहानिशा करून अत्यंत आपण करेक्ट माहिती मधुमेहाबद्दल घेऊ शकतो. त्याच्याबद्दल पुढे होणारे गुंतागुंतीचे जे प्रकार आहेत त्याची माहिती आपण घेऊ शकतो. तर सोशल मीडियाचा वापर आपण हा टेक्नॉलॉजीचा वापर योग्य डायबिटीस साठी माहिती घेण्यासाठी करू शकतो. दुसरे हा झाला डायबिटीस एज्युकेशनचा भाग. टेक्नॉलॉजीचा वापर हा आपण ट्रीटमेंट मॉनिटरिंग साठी देखील आजकाल केला जातो. हे एक टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंटचा हा एक फायदा झालाय. तर असे हे जसं एज्युकेशन, डायग्नोसिस, ट्रीटमेंट या तिन्ही पातळीवरती टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंटचा मधुमेही रुग्णांना फायदा होतो.
डॉक्टर अजय कडुसकर, डॉक्टर संकेत पेंडसे आणि डॉक्टर संतोष मालपाणी, तुम्ही या ठिकाणी कनेक्ट झाला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, आजच्या या कार्यक्रमात आपण मधुमेह याचे सिम्पटम्स, यामधून कशा प्रकारे आपण रिकवर होऊ शकतो आणि यासाठी आपल्याला डेली रुटीनमध्ये कोणते चेंजेस करणं गरजेचं आहे याविषयी डॉक्टर अजय कडुसकर, डॉक्टर संकेत पेंडसे आणि डॉक्टर संतोष मालपाणी यांनी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. तुम्ही सुद्धा असे काही तुम्हाला सिम्पटम्स दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच ट्रीटमेंट घ्या. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.